विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजप लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांचं नाव आघाडीवरती आहे। उच्च शिक्षित नेता आणि मराठी चेहरा हे त्यांच्या उमेदवारीचे USP असल्याचं सांगण्यात येत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू झालेली असतानाच त्यांनी थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात दौरा सुरू केलाय। लोकसभा निवडणुकीत भाजपनं दिग्गज उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे। नार्वेकरांनीही पक्षानं जबाबदारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सांगितलंय। मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडीन। विधानसभेवर काम करायला सांगितलं तर विधानसभेत काम करील, लोकसभेत काम करायला सांगितलं तर लोकसभेत काम करील आणि पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर संघटनेत काम करेल। राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उच्चभ्रू मराठी अशी संमिश्र वस्ती आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। कुलाब्याचे स्वतः राहुल नार्वेकर आमदार आहेत। मुंबादेवीत काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत। भायखळ्याचं नेतृत्व शिवसेनेच्या यामिनी जाधव करतात। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत। शिवडीत ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहेत। राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्यामागे भाजपचे काही आडाखे असल्याचं सांगण्यात येत आहे। उच्च शिक्षित नेता अशी राहुल नार्वेकरांची ओळख आहे। मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी वासियांशी नार्वेकरांचा संपर्क आहे। उच्चभ्रू वस्तीत राहुल नार्वेकरांचा चांगला जनसंपर्क आहे। नार्वेकरांचं कोकण कनेक्शनही जमेची बाजू असल्याचं सांगण्यात येत आहे। नार्वेकरांच्या लोकसभा उमेदवारीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष त्यांचं नाव फायनल झाले की तशी चर्चा आहेत किंवा तशी बातमी आलेली? चर्चांवर नावं फायनल होत नसतात। एक प्रोसेस असते, ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाची नावं फायनल झाली ती तुम्हाला निश्चितपणे सांगू। दक्षिण मुंबईतून मराठी चेहरा रिंगणात उतरवून मराठी भाषिक मतांची बेगमी करण्याची भाजपची रणनीती आहे। राहुल नार्वेकरांच्या निमित्तानं उच्चभ्रू आणि मराठी मतांची गोळाबेरीज करून यश मिळवण्याची रणनीती यशस्वी होते का हे निवडणूक निकालात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।